मित्रहो, आपल्या शरीराचा जवळपास 60 ते 70% भाग हा पाण्यापासून बनलेला आहे। शरीरातील सगळ्या पेशींचं, सगळ्या अवयवांचं काम जर व्यवस्थित पार पाडायचं असेल तर त्यामध्ये पाण्याची अत्यंत महत्त्वाची भूमिका मानली जाते आणि म्हणूनच दिवसभरामध्ये पुरेसं मुबलक पाणी पिणं हे आपल्या शरीरासाठी अत्यंत गरजेचं असतं। आपल्या घामाच्या माध्यमातून, लघवी संडासच्या माध्यमातून जी शरीरातली घाण बाहेर काढून टाकली जाते, ही घाण बाहेर काढून टाकण्यासाठी सुद्धा पाणी अत्यंत महत्त्वाचं ठरतं आणि म्हणूनच बरेच जण पाणी चांगलं असतंय, डॉक्टरांनी सांगितलंय म्हणून वारंवार पितात, भरपूर पितात, परंतु ती पिण्याची पद्धत त्यांची चुकीची असते। पाणी पिताना त्या बऱ्याच काही चुका करू शकतात आणि चा परिणाम म्हणून त्यांना पाणी पिण्याचा फायदा होण्याच्या ऐवजी तोटाच होऊन बसतो। जवळपास 90-95% लोक ह्या सर्रासपणे पाणी पितानाच्या चुका करतात आणि चा परिणाम म्हणून त्यांना मग दिवसेंदिवस तक्रारी वाढायला लागतात, डोकेदुखी होते, मायग्रेन होतं, पचनाच्या तक्रारी व्हायला लागतात, पोटात गॅस होणं, अपचन होणं, ढेकरा येणं, मळमळ उलटी होणं, पोटगच्च वाटणं, ऍसिडिटी वाढणं, सोबतच त्वचा विकार आणि केस विकारांचं प्रमाण देखील याच्यामुळे खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढतं की यासोबतच किडनी विकार असतील, किडनी स्टोन होणं असेल, मूत्रविकार असतील किंवा मग मूत्रमार्गाचा संसर्ग असेल, अंगदुखी असेल, मासपेशीमधल्या वेदना असतील, सांधेदुखीचा त्रास देखील खूप मोठ्या प्रमाणामध्ये या चुकीच्या पद्धतीने पाणी पिल्यामुळे होतो आणि म्हणूनच या आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा कुठल्या चुका आहेत ज्या आपण आवर्जून टाळल्या पाहिजेत पाणी पिताना आणि ज्याचा परिणाम म्हणून आपल्या शरीराला पाण्याचा चांगला फायदा होईल आणि एकूणच आपलं शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगलं राहण्यासाठी अतिशय चांगली मदत होईल। बरेच जण म्हणतील डॉक्टर त्यात काय एवढं विशेष, तहान लागली की आम्ही पाणी पितो, त्याच्यामध्ये आमची काय चूक आहे? तर मित्र हो, ह्या कळत नकळत होणाऱ्या ज्या चुका आहेत त्या अतिशय आपल्याला पुढच्या काळामध्ये त्रासदायक ठरू शकतात, त्याचे दुर्गामी परिणाम आपल्या शारीरिक आरोग्यावर होऊ शकतात। म्हणून तुम्हाला जागा करण्यासाठी, याच्यामध्ये माझा कुठलाही स्वार्थ नाही किंवा तुम्हाला मी काय सांगोवांगीच्या गोष्टी सांगतोय असं नाही, याच्या मागे शास्त्र आहे, तथ्य आहे, ते नेमकं सायन्स काय आहे हे देखील त्या प्रत्येक चुकाच्या मागे असणारं मी तुम्हाला सांगणार आहे, जेणेकरून तुमच्या बुद्धीला त्या चुका का करायच्या नाहीत हे चांगल्या प्रकारे पटलं जाईल आणि चा परिणाम म्हणून त्या चुका तुम्ही आजपासून टाळाल आणि त्याचा फायदा तुम्हाला चांगल्या प्रकारे होईल। आणि म्हणूनच आजचा हा व्हिडिओ मी बनवत आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पुढे न पळवता शेवटपर्यंत नीट लक्ष देऊन ऐका, मुद्दा ना मुद्दा समजून घ्या, शास्त्र समजून घ्या। आणि अजून एक विनंती असेल, जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर आता लगेच बाजूचं बेल आयकॉनचं बटन दाबून चॅनल सबस्क्राइब करा, जेणेकरून आरोग्यविषयक अत्यंत महत्त्वपूर्ण, अभ्यासपूर्ण आणि शास्त्रीय व्हिडिओज तुम्हाला सहज पाहता येतील, तेही अगदी मोफत, कारण सबस्क्राइब करायला पैसे लागत नाहीत। चला तर मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही। मित्र हो, पाण्याला आपल्या शरीरामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे। पाण्याशिवाय जीवन नाही असं आपण म्हणतो, पण बरेच जण पाणी फुकट मिळतंय म्हणून किंमत करत नाहीत, ते व्यवस्थित पित नाहीत, वेळेवर घेत नाहीत। पण मी म्हणतोय की पाण्यासारखं चांगलं टॉनिक या पृथ्वी तलावर उपलब्ध नाही। मात्र ते पित असताना कशा प्रकारे प्यावं, किती प्रमाणामध्ये प्यावं, कुठल्या भांड्यामध्ये प्यावं, कुठल्या वेळेला प्यावं हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे। कारण आपण दररोज नियमितपणे आहार घेतो, फळं घेतो, पालेभाज्या घेतो, फळभाज्या घेतो, प्रोटीन, फॅट, कार्बोहायड्रेट युक्त आहार घेतो, परंतु ह्या सगळ्या आहारामध्ये असणारी जी पोषक तत्व आहेत ती आपल्या शरीराला तेव्हाच लागू पडतात, तेव्हाच ती आपल्या शरीरामध्ये चांगल्या प्रकारे शोषून घेतली जातात, त्याचा उपयोग आपल्या शरीराला होतो जेव्हा आपल्या शरीरामध्ये पाणी व्यवस्थित असतं, ते शरीरामध्ये व्यवस्थित पाण्याचं सिंचन झालेलं असतं, तेव्हाच ते शक्य होतं। अन्यथा आपण खाल्लेल्या आहाराच्या पोषक तत्वाचा देखील आपल्याला काहीच फायदा होत नाही आणि त्यामुळे हा व्हिडिओ महत्त्वपूर्ण आहे आणि म्हणूनच तुम्हाला तो लक्षपूर्वक ऐकायचा। सगळ्यात सुरुवातीला पाहूया पाणी पिताना आपल्या काय चुका होतात आणि त्याच्या मागचं शास्त्र काय आहे, ते टाळायचं कसं आणि त्या चुका दुरुस्त कशा करायच्या। यात पहिली सर्रासपणे केली जाणारी चूक ती म्हणजे बरेच लोक जेवल्यानंतर लगेचच गटागटा पोटभर पाणी पितात, त्याच्याशिवाय त्यांना जेवल्याचं तृप्तीच मिळत नाही, समाधानच मिळत नाही। ही अत्यंत चुकीची पद्धत आहे। तुमच्या शरीराला, पचनशक्तीला अतिशय वाईट असा धोका होऊ शकतो। नेमकं काय होऊ शकतं बघा, आपण जेवण झाल्यानंतर आपल्या शरीराचं तापमान काही अंशी वाढतं, सोबतच आपल्या शरीरामध्ये खास करून पचन संस्थेकडं, आतड्याकडं, जठराकडं जास्तीचा रक्तपुरवठा पाठवला जातो, जेणेकरून आपण खाल्लेल्या अन्नाचं पचन व्यवस्थित केलं जाईल। यासोबतच जेवण झाल्यानंतर आपल्या पोटामध्ये, जठरामध्ये, आतड्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची पाचक रस आणून सोडली जातात। मग ते पॅन्क्रियाज मधून आलेलं पाचक रस असेल, गाल ब्लॅडर अर्थात पित्ताशयाच्या पिशवीतून आलेला जो बाईल आहे, ज्याला आपण पित्त असं म्हणतो, ही सगळी पाचक रस ही त्या ठिकाणी अन्न पचवण्यासाठी कामाला लागलेले असतात। अशा वेळी जर तुम्ही जेवल्या जेवल्या लगेचच पाणी पित असाल
तर या पाचक रसांचं डायल्युशन होईल, त्यांचं कॉन्सन्ट्रेशन कमी होईल आणि तुम्ही लगेचच पिलेलं जे पाणी आहे ते सगळे त्या लाळेमध्ये पाचक रसामध्ये मिसळून जाईल आणि त्याचा परिणाम म्हणून खाल्लेलं अन्न पचायला जड जाईल, त्याला वेळ लागेल, खाल्लेलं अन्न तिथून पुढे सरकणार नाही आणि परिणामी तुमच्या पोटामध्ये गॅस होऊ शकतात, अपचन होऊ शकतं, पोट गच्च होणं, डंबारणं, पोटामध्ये दुखणं, तोंडामध्ये आंबट गुळणे येणं, तोंड कडू पडणं, तोंडाची चव जाणं, अशा प्रकारच्या समस्या उद्भवू शकतात। यासोबतच अशा प्रकारे पाणी पिल्यामुळे तुमच्या अन्न पदार्थामध्ये असणारी जी पोषक तत्व आहेत, विटॅमिन्स आहेत, खनिज आहेत, मिनरल्स आहेत किंवा प्रोटीन आहेत, हे व्यवस्थित आतड्यातून रक्ताभिसरणामध्ये शोषून घेण्यामध्ये देखील बाधा येऊ शकते आणि म्हणूनच तुम्हाला जेवण झाल्यानंतर लगेचच पाणी अजिबात प्यायचं नाही। मग कधी प्यायचंय तर जेवण झाल्यानंतर किमान अर्ध्या तासाने किंवा 1 तासाने तुम्हाला पाणी प्यायचंय। जेवणाच्या आधी देखील तुम्ही अर्धा तास पाणी प्यायचं अजिबात नाही। जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर तुम्ही जेवणाच्या आधी पाणी पिऊ शकता, जेणेकरून तुमची भूक मरेल, पाण्यामुळे तुमचं पोट भरेल आणि तुमचं अन्न कमी जाईल आणि त्याचा परिणाम म्हणून तुमच्या पोटामध्ये कॅलरीज कमी जातील आणि वजन कमी होण्यासाठी फायदा होईल। आणि जर जेवण झाल्या तुम्हाला पाणी प्यावंच वाटलं तर तुम्ही 1 ते 2 घोट पाणी चांगली चूळ भरण्यासाठी दातातून खळखळून चूळ भरा तोंडातून आणि ते पाणी तुम्ही घेऊन टाका। मध्ये मध्ये जर तुम्हाला पाणी प्यावं वाटलं, ठसका जर लागला किंवा तिखट खूप लागलं, एखाद दुसरा घोट पाणी पिऊ शकता। बऱ्याच जणांना जेवण करताना सुद्धा गटागटा पाणी प्यायची सवय असते, याच्यामुळे तर संपूर्ण पचनतंत्रच बिघडून जातं, कारण थोडं अन्न थोडं पाणी, थोडं अन्न थोडं पाणी, त्याच्यामुळे काय होतं की सगळे जे पाचक रस आहेत ते एकजीवपणानं त्या अन्न पदार्थामध्ये खाल्लेल्या मिसळले जात नाहीत आणि त्यामुळे तुम्हाला अपचनाच्या तक्रारी निर्माण व्हायला लागतात। खाल्लेलं अन्न व्यवस्थित जठरामध्ये पोटामध्ये जाणं, त्या प्रत्येक अन्नाच्या कणामध्ये त्या ठिकाणी पाचक रस चांगले मिसळले जाणं हे अत्यंत गरजेचं आहे, तेव्हाच आपल्या खाल्लेल्या अन्नाचा आपल्या शरीराला फायदा होतो। त्यामुळे ही चूक तुम्ही अजिबात करू नका। दुसरी चूक आहे जी सर्रासपणे केली जाते, बरेच जण गटागटा पाणी पितात, एकदम फास्ट पाणी पितात, वरून पाणी पितात, तोंडाला त्याचा जिभेला स्पर्श सुद्धा होऊ देत नाही, सवयच लागलेली असते, बॉटलचं टोपण काढायचं, गटागटा प्यायचं, ते स्टाईलच झाले, फॅशनच झाले। किंवा बऱ्याच जणांना पाणी प्यायला सुद्धा वेळ नसतो, इतकी गडबड असते, एवढी गडबड करून काही उपयोग होणार नाही। तुमचं शरीर जर चांगलं असेल तर तुमच्या सगळ्या आयुष्याला अर्थ आहे, लक्षात ठेवा। त्यामुळे गटागटा पाणी पिणं हे अत्यंत चुकीचं आहे। असं केल्याने नेमकं काय होतंय नीट लक्ष देऊन ऐका। जेव्हा तुम्ही वरून पाणी पिता तेव्हा तुमच्या पाण्याचा तुमच्या जिभेला, तुमच्या गालाच्या आतल्या मऊ त्वचेला, टाळूला, एकूणच लाळ ग्रंथीला अजिबात स्पर्श होत नाही आणि त्यामुळे ते पाणी जसेच्या तसं पोटामध्ये जातं, कच्चं पोटामध्ये जातं आपण त्याला म्हणू। आणि पक्क पाणी म्हणजे काय, जेव्हा तुम्ही पाणी हळूहळू घोट पिता, तोंडामध्ये त्याला थोडा वेळ ठेवता, इकडे इकडे गुळण्या करता, तेव्हा त्याच्यामध्ये चांगली लाळ मिसळते आणि ही लाळ जेव्हा मिसळते तेव्हा ते पाणी देखील पचायला आपल्याला चांगला फायदा होतो। आता तुम्ही म्हणाल डॉक्टर पाणी पचण्याला काय एवढा संबंध आहे? पाणी पचण्याला सुद्धा लाळेचा अत्यंत महत्त्वाचा रोल आहे आणि म्हणूनच तुम्हाला अशा प्रकारे गटागटा पाणी प्यायचं नाही। आणि सगळ्यात महत्त्वाचं, जेव्हा तुम्ही तोंड लावून घोटघोट हळूहळू पाणी पिण्याचा आस्वाद घेता तेव्हा तुमच्या मेंदूला देखील कळतं की तुम्ही पाणी प्यायलात म्हणून आणि मेंदूची देखील तृप्ती होते। हे मेंदूला कळणं अत्यंत गरजेचं आहे, कारण मेंदूच्या परवानगी शिवाय आपल्या शरीराचं कुठलंच काम होत नाही। जेव्हा तुम्ही गटगट पाणी पिता तेव्हा तुम्ही मेंदूला कळू देखील देत नाही, ही देखील खूप मोठी चूक याच्यामुळे होऊ शकते। यासोबतच जेव्हा तुम्ही अशा प्रकारे पाणी पिता तेव्हा काय होतं की लाळ तुमच्या पाण्यामधून पोटामध्ये जात नाही आणि पोटामध्ये काय असतं, ऍसिडिक सगळा गुणधर्म असतो, ऍसिडिक नेचर असतं, ऍसिडिक वातावरण असतं, आम्ल खूप मोठ्या प्रमाणामध्ये जठरामध्ये असतं आणि जेव्हा तुम्ही अशा प्रकारे पाणी पिता तेव्हा ते आम्ल तशाच प्रकारे राहतं आणि जर तुम्ही तोंड लावून हळूहळू घोटघोट पाणी पिलात तर ती लाळ जठरामध्ये जाईल आणि जठराचा जो ऍसिडिक म्हणजे आम्लारी गुणधर्म आहे तो कमी होऊन जठराच्या मधला पीएच देखील चांगला होईल आणि तुमची सगळ्यात महत्त्वाची ऍसिडिटीची जी तक्रार आहे, समस्या आहे, ती खूप चांगल्या प्रकारे याच्यामुळे कमी होईल। तिसरी चूक पाणी पिताना बरेच जण करतात, त्यामध्ये खास करून जे लोक तंबाखू, गुटखा, मावा, सुपारी खातात, खर्रा खातात, ते काय करतात की तंबाखू खाऊन झाली, गुटखा खाऊन झाला, थुंकून टाकली की लगेचच पाणी पितात। हे देखील चुकीचं आहे। असं का बरं? कारण जेव्हा तुम्ही तंबाखू, गुटखा खाऊन वारंवार थुंकत असता तेव्हा तुमच्या तोंडातली लाळ त्यावेळेपुरती खूप मोठ्या प्रमाणामध्ये कमी झालेली असते। अशा वेळी देखील तुमच्या तोंडातून पाण्याच्या माध्यमातून लाळेचं प्रमाण पोटामध्ये कमी जातं आणि ते पाणी पिलेलं पचायला देखील अवघड जातं। त्यामुळे सगळ्यात चांगलं, तुम्ही अशा प्रकारची जर व्यसनं असतील तर तुम्ही ही पूर्णपणे बंद करा, कारण ह्या सगळ्या व्यसनांच्यामुळं अतिशय लाख मोलाची असणारी जी लाळ आहे तोंडातली, जी किती रुपये जरी दिले तरी तुम्हाला मिळणार नाही बाजारात, ती लाळ तुम्ही वाटोळी करता थुंकून चा परिणाम म्हणून तुम्हाला पाणीच जाऊ द्या, अन्न देखील व्यवस्थित
पचणार नाही। चौथी चूक बरेच जण करतात, रात्री झोपण्याच्या वेळेला भरपूर पाणी पिऊन झोपतात, पण रात्री झोपण्याच्या वेळेला अजिबात पाणी पिऊ नका। जर तहान लागलीच तर एखादा घोट तोंड ओलं करण्यापुरतं, ओठ ओल्यापुरतं करण्यापुरतं तुम्ही घ्या। का बरं असं? कारण जेव्हा रात्री झोपताना तुम्ही भरपूर पाणी पिऊन झोपतात तेव्हा तुम्हाला रात्रीतून लघवी येण्याची शक्यता असते आणि मध्येच जर लघवीमुळे तुम्हाला उठावं लागलं तर तुमची झोपमोड होते। झोपमोड झाली तर मग तुमचा दिवस पुढचा पूर्णपणे कष्टाचा किंवा त्रासदायक जाऊ शकतो। त्यामुळे झोपण्याच्या आधी किमान 1-2 तास तरी तुम्ही पाणी पिणं हे थांबवलं पाहिजे, जेणेकरून तुमच्या किडनीवर देखील रात्रभर ताण येणार नाही आणि झोपेतून तुम्हाला उठावं देखील लागणार नाही। पाचवी चूक सर्रासपणे करतात की थंड पाणी पिण्याची बऱ्याच जणांना सवय असते। आता उन्हाळा आलाय, बरोबर थंड पाणी पिणार, फ्रीज मधलं काढून पिणार आणि त्याचा परिणाम त्यांच्या शरीरावर कसा होतो बघा। थंडगार पाणी पिल्यामुळे घसा खोकतो, सर्दी ताप खोकला होतो किंवा टॉन्सिल सुजतात। याच्या व्यतिरिक्त सुद्धा अजून बरेच त्रास या थंडगार पाण्यामुळे होऊ शकतात। जेव्हा तुम्ही थंड पाणी पिता तेव्हा तुमच्या आतड्यामधल्या पचन मार्गामधल्या ज्या रक्तवाहिन्या आहेत, ज्या अतिशय महत्त्वाचं काम करतात, रक्ताभिसरणाचं काम करतात, पचन खाल्लेलं अन्न पचवण्यासाठी, रक्तवाहिन्या अंकुचन पावतात थंड पाण्याचा संपर्क आल्यानंतर आणि परिणामी तिथलं रक्ताभिसरण मंदावतं आणि खाल्लेलं अन्न पचायला वेळ लागतो, जड जातं आणि परिणामी तुम्हाला मग अपचन होतं। यासोबतच तुम्ही जेव्हा अशा प्रकारे थंड पाणी पिता तेव्हा तुमच्या अन्नपदार्थामध्ये असणारी जी चरबी आहे, फॅट आहे, त्या थंडीमुळं, त्या थंडाव्यामुळं ते फॅट असं सॉलिड होतं, म्हणजे घट्ट होतं, गच्च होतं आणि त्याचं ब्रेकडाऊन व्हायला पोटामध्ये, आतड्यामध्ये हे अवघड जातं, तर परिणामी ते तसंच तिथं पडून राहतं। यासोबतच सततच्या वारंवार थंड पाणी पिण्यानं तुम्हाला संधिवात देखील होऊ शकतो, तुमच्या सांध्यामध्ये वेदना देखील उद्भवू शकतात। त्यामुळे पाणी प्यायचंच असेल तर तुम्ही रूम टेम्परेचरच्या प्या आणि सगळ्यात महत्त्वाचं, जर तुम्ही थोडंसं कोमट असलेलं पाणी जर सगळ्याच सीझनमध्ये पिलं तर त्याचा अतिशय चांगला फायदा तुमच्या शरीराला होणार आहे। आणि जर तुम्हाला थंडच पाणी प्यावं वाटत असेल तर त्यासाठी एक चांगला ऑप्शन आहे, तो म्हणजे मातीच्या भांड्यातलं, म्हणजेच डेरा असेल, माठ असेल किंवा त्या कुठलं जग असेल, हल्ली बरेच मातीची भांडे यायला लागतात, त्याच्यामधून तुम्ही ते पाणी प्या। या पाण्यामध्ये चांगल्या प्रकारे पीएच मेंटेन केला जातो त्या पाण्याचा आणि त्याचा परिणाम म्हणून शरीरामध्ये गेल्यानंतर ते पाणी पचायला देखील चांगलं होतं, त्याचं प्युरिफिकेशन देखील चांगल्या प्रकारे या मातीच्या भांड्यामुळे होतं आणि त्याचा आपल्या शरीराला अतिशय चांगला फायदा होतो। सहावी चूक बरेच जण करतात ती म्हणजे डॉक्टरांनी सांगितले म्हणून भरपूर पाणी पितात, सतत पाणी पित राहतात। अशी चूक अजिबात करू नका, अति तेथे माती आहे। तर समजा तुम्ही शेतकरी आहे, शेतामध्ये तुम्ही पीक लावलंय, पावसाळ्यामध्ये पाऊस नाही पडला तर काय होईल? पीक येणार नाही। पण पाऊस जर जास्त झाला प्रमाणापेक्षा तर काय होईल? तरी सुद्धा पीक येणार नाही। त्यामुळे त्याच प्रमाणामध्ये पाणी लागलं पाहिजे, त्या पिकाला पोचलं पाहिजे, मुळांना पोचलं पाहिजे, तरच ते पीक उबदार येतं, तरच त्याला धान्य येतं, त्याचं उत्पन्न होतं। अगदी तसंच आपल्या शरीराचं देखील आहे, शरीराला योग्य प्रमाणातच पाणी मिळालं पाहिजे। आता हे योग्य प्रमाण कसं ठरवायचं हे मी पुढे सांगणारच आहे तुम्हाला, पण तुर्तास तरी लक्षात ठेवा की डॉक्टरांनी सांगितलंय म्हणून जास्तीचं पाणी वारंवार पित राहू नका। असं केल्यानं काय होईल नेमकं? तुमच्या शरीरामध्ये जास्तीचं पाणी जमा व्हायला लागेल। यासोबतच शरीरामधले जे काही इलेक्ट्रोलाइट्स आहेत, क्षार आहेत, त्याचं देखील डायल्युशन होईल, त्याचं कॉन्सन्ट्रेशन पाण्याच्या तुलनेमध्ये कमी होईल। मग तुम्हाला पाणी पिऊन सुद्धा थकवा, अशक्तपणा जाणवेल, पायाला गोळे यायला लागतील, मांसपेशी दुखायला लागतील, अंगदुखीचा त्रास देखील ह्या पाणी जास्त पिण्यामुळे होऊ शकतो। एवढंच नाही तर हे पाणी जेव्हा तुम्ही जास्त पिता तेव्हा ते पेशींच्या मध्ये जास्त साठून राहायला लागतं, त्यामुळे त्या पेशींच्या मध्ये सूज येते, एकूणच तुमच्या अंगावरती सूज येऊ शकते, किडनीवर देखील जास्तीचा लोड तुमच्या या जास्तीच्या पाणी पिण्यामुळे येऊ शकतो। त्यामुळे असं देखील तुम्ही करू नका। मग यासाठी साधा सोपा नियम, तुमच्या शरीराला पाणी कमी पडते का नाही कसं ओळखायचं? बॉडी डिहायड्रेशन झाले, सिंचन कमी झाले हे कसं ओळखायचं? त्यामध्ये आपल्या लघवीचा रंग जास्त पिवळा येतो, लघवीचं प्रमाण कमी होतं, आपली त्वचा, तोंड आणि ओठ हे कोरडे पडायला लागतात, अशक्तपणा जाणवायला लागतो, थकवा जाणवायला लागतो, सोबतच लघवीला जळजळ करते, लघवीचा उग्र वास देखील येतो। अशा वेळी समजायचं की आपल्या शरीराला कुठेतरी पाणी कमी पडायले आणि तेव्हाच तुम्ही पाण्याचं प्रमाण तुमचं वाढवायचं आहे। आणि सगळ्यात शेवटची सातवी चूक बरेच जण करतात पाणी पिताना, ती म्हणजे उभं राहून पाणी पिणं। हल्ली वेळच नाही बऱ्याच लोकांना, मगाशी मी सुरुवातीला सांगितलं तुम्हाला, पण असं अजिबात करू नका। जेव्हा तुम्ही उभं राहून पाणी पिता तेव्हा तुमच्या शरीराच्या मांसपेशी, चेतापेशी किंवा सगळ्या सेल्स ह्या अवघडलेल्या अवस्थेमध्ये असतात, त्या रिलॅक्स नसतात। जेव्हा तुम्ही बसून शांत पाणी पितात तेव्हा तुमच्या मांसपेशी, तुमच्या चेतापेशी अतिशय रिलॅक्स झालेल्या असतात आणि एकूणच तुमचं शरीर जेव्हा एकदा रिलॅक्स झालेलं असतं तेव्हा तुम्ही काय खाता पिता तेव्हा ते तुमच्या अंगाला चांगलं लागू पडतं। आता हल्ली जेवणाची देखील उभं राहून करण्याची पद्धत बऱ्याच ठिकाणी बघायला मिळते आपल्याला सर्रासपणे, ही फॅशन झाली, अत्यंत चुकीची आहे।
यासाठी तुम्हाला मांडी घालून बसायचे. मांडी घालून बसण्याचे देखील फायदे मी लवकरच तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. तो देखील व्हिडिओ तुम्ही आवर्जून पुढच्या काही काळामध्ये बघा. जेव्हा तुम्ही उभं राहून पाणी पिता तेव्हा ते पाणी तुमच्या शरीराला पचायला जड जातं, त्यामुळे तुमच्या शरीरातील फ्लुइड बॅलन्स म्हणजे पाण्याचा जो समतोल आहे तो बिघडू शकतो. परिणामी तुमच्या सांध्यामध्ये पाणी जमा होऊन सांधेदुखी देखील होऊ शकते. त्यातल्या त्यात गुडघेदुखीच्या समस्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये या उभं राहून पाणी पिण्यानं वाढू शकतात. त्यामुळे शांत एक ठिकाणी बसून निवांत घोट पाणी आवर्जून प्या. आता पाहूया शेवटचे 2-3 महत्त्वाचे मुद्दे पाण्याच्या संबंधित. ते म्हणजे पहिला मुद्दा आहे पाणी कधी प्यावं. तर सगळ्यात साधा नियम, जेव्हा तुम्हाला तहान लागेल, जेव्हा तुमचं शरीर मन मागेल पाणी प्यायचंय म्हणून, तेव्हाच तुम्ही पाणी प्या. अजून एक महत्त्वाची मी आवर्जून सांगेल, तहान असो किंवा नसो, सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी ब्रश करण्याच्या आधी तुम्ही 1 ग्लास 2 ग्लास 3 ग्लास जेवढं तुम्ही पिऊ शकता तेवढं पाणी आवर्जून प्या. यानं काय होईल की रात्रभर तुमचं शरीर उपाशी आहे किंवा जे काही डिहायड्रेशन झालेलं आहे, सिंचन कमी झालेलं आहे, पाण्याचं प्रमाण कमी झालेलं आहे, पेशी थकून गेले आहेत, रिलॅक्सेशन झालेलं आहे, अशा वेळेला त्या शरीराच्या प्रत्येक पेशीचं सिंचन करण्यासाठीचा पहिला महत्त्वाचा घोट पाण्याचा तुम्ही घेतला पाहिजे. आणि हे ब्रश न करता का घ्यायचं? बरेच जण काय करतात, ब्रश करतात उठल्या त्याच्यामुळे काय होतं, त्यांच्या तोंडातली जी महत्त्वाची सकाळी उपाशी पोटीची लाळ असते, जी आपल्या शरीराच्या पचन संस्थेसाठी अत्यंत महत्त्वाची असते, ती निघून जाते. ब्रशच्या माध्यमातून तुम्ही थुंकून टाकता. काही जण काय करतात, सकाळी उठल्या तंबाखू गुटखा मावा सुपारी खर्रा खातात आणि ते सगळी लाळ जी आहे त्यांची ती थुंकून टाकतात. ह्याच्यामुळे देखील धोका मोठा होऊ शकतो. त्यामुळे लक्षातच ठेवा, नियमच ठोकताळच ठेवायचा, सकाळी उठल्या बरोबर पहिलं काम हे पाणी प्यायचं करायचं. जेणेकरून काय होईल, तोंडातली जी शिळी लाळ आहे ती चांगल्या प्रकारे मध्ये जाईल. या शिळ्या लाळेमध्ये अतिशय चांगले बॅक्टेरिया आपल्या आतड्यासाठी असतात, ज्याच्यामुळे आतड्याचं व्यवस्थित आरोग्य चांगलं राखलं जातं, पचनशक्ती चांगली सुधारली जाते. पाण्यामुळे सिंचन तर होतच, पण ह्या पाण्यासोबत जी लाळ जाते ती देखील अत्यंत महत्त्वाची असते. दुसरं महत्त्वाचं, 2 जेवणाच्या मध्ये तुम्ही कधीही पाणी पिऊ शकता, परंतु जेवण करत असताना मध्ये आणि जेवणाच्या आधी अर्धा तास आणि जेवणाच्या नंतर अर्धा तास तुम्ही पाणी पिऊ नका. मग अशीच मी तुम्हाला सांगितलं. पुढचा मुद्दा आहे पाणी किती प्यावं. तर पाणी किती प्यावं ह्याला बऱ्याच गोष्टी जबाबदार आहेत. खास करून त्याच्यामध्ये तुमच्या शरीराची प्रकृती कशी आहे, तुमचं वजन कसं आहे, तुमच्या राहण्याचं ठिकाण कुठलं आहे, म्हणजे तिथलं वातावरण कसं आहे, तापमान कसं आहे, तो सीझन कुठला आहे, यासोबतच तुमच्या कामाचं स्वरूप कसं आहे, तुमच्या शारीरिक हालचाली किती आहेत, या सगळ्या गोष्टीवरून ठरतं की आपण पाणी किती पिलं पाहिजे. पाणी फक्त पाण्यातूनच मिळतं असं नाही. आपल्या हिरव्या पालेभाज्या आहेत, फळभाज्या आहेत, काही फळं आहेत ज्याच्यामध्ये भरपूर पाणी असतं. या फळांच्या पालेभाज्यांच्या मधून सुद्धा आपल्या शरीराला अतिशय चांगल्या प्रकारे पाणी मिळत असतं. त्यामुळे शरीराच्या गरजेनुसार आवर्जून पाणी प्या. साधारणपणे 3 ते 4 लिटर पाणी हे आपण प्यायला सांगतो. परंतु जर तुम्हाला किडनी विकार असेल, अशा वेळी क्रिएटिनिन वाढला असेल, अशा वेळी डॉक्टर काय सांगतात की तुम्ही पाण्याचं प्रमाण कमी घ्या, कारण किडनी कामच करत नाही. पाणी जास्त पिऊन तुमचा उपयोगच होणार नाही, उलट ते शरीरामध्ये जमा होईल आणि त्याचे दुष्परिणाम शरीरावर होतील. म्हणून काही आजाराच्या वरून सुद्धा आपल्याला डॉक्टर सांगतात की पाणी तुम्ही किती पिलं पाहिजे. त्यामुळे जर तुम्हाला कुठला हृदयविकार असेल, किडनी विकार असेल किंवा अजून कुठला दुर्धर गंभीर आजार असेल, यावेळी देखील तुम्ही पाण्याचं प्रमाण तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने आवर्जून कळून घ्या आणि त्यानुसार तुम्ही ते फॉलो करा. आणि सगळ्यात शेवटचा मुद्दा, पाणी कोणत्या भांड्यामध्ये प्यावं, कोणत्या भांड्यातलं प्यावं. पाणी कुठल्याही भांड्यातलं तुम्ही पिऊ शकता. त्यातल्या त्यात काचेच्या आणि कॉपर म्हणजे तांब्याच्या भांड्यामधलं जर पाणी तुम्ही पित असाल तर त्याचा फायदा तुम्हाला अतिशय चांगल्या प्रकारे होऊ शकतो. त्यासाठी तुम्ही काय करा, रात्री झोपताना तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी भरून ठेवा. सकाळी उठल्यानंतर ते पाणी तुम्ही घोट प्या. तांब्याच्या भांड्यामध्ये तुम्ही पाणी भरून ठेवले आणि पिताना तुम्ही स्टीलचा किंवा काचेचा ग्लास वापरताय असं अजिबात करू नका. त्याच भांड्यातून तुम्ही पाणी प्या, तरच तुम्हाला त्याचा चांगल्या प्रकारे फायदा होईल. या तांब्याच्या भांड्यातील पाण्याचे बरेच फायदे आहेत, ज्याच्यामुळे तुमची जी एजिंग आहे, म्हणजे जे तुमचं म्हातारपण आहे, अकाली म्हातारपण येणार, ते कुठेतरी थांबवू शकतो. वजन कमी करण्यासाठी याच्यामुळे मदत होऊ शकते. तुमची पचनक्रिया, डायजेशन सुधारण्यासाठी देखील याचा फायदा होतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुमची रोगप्रतिकार शक्ती देखील खूप चांगल्या प्रकारे वाढू शकते. तर मित्रहो, नक्कीच या सगळ्या गोष्टी तुम्ही आवर्जून लक्षात ठेवा. या चुका तुम्ही आजपासून करणं बंद करा, जेणेकरून तुम्ही पिलेल्या पाण्याचा थेंब ना थेंब तुमच्या शरीरातील सर्व पेशींना अतिशय चांगल्या प्रकारे लागू पडेल आणि एकूणच तुमचं शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगलं राहण्यासाठी मदत होईल, तेही नैसर्गिकरित्या. तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटलाच असेल याची मला खात्री आहे. नेहमीच तुम्ही माझ्या प्रत्येक व्हिडिओचं अतिशय चांगल्या प्रकारे कौतुक करता. हाही व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आवर्जून आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा. ते कळवत असताना तुमच्या गावाचं नाव आवर्जून लिहा. सोबतच हा व्हिडिओ तुम्ही लाईक करा, तुमच्या जास्तीत जास्त मित्र नातेवाईकांना शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील पाणी पिण्याच्या माध्यमातून होणाऱ्या ज्या चुका आहेत त्या टाळता येतील. त्यांचं देखील शारीरिक मानसिक आरोग्य चांगलं राहण्यासाठी फायदा होईल. ते तुम्हाला थँक्यू म्हणतील, मला देखील दुवा देतील. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कोणीही इतक्या
तळमळीनं पोटतिडकीनं सांगणार नाही, परंतु मी केवळ तुमच्या प्रेमापोटी मायेपोटी ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगतोय। कारण मला असं वाटतं की मी ज्या समाजामध्ये राहतो त्या समाजाचं मी काहीतरी देणं लागतो, त्यांचं आरोग्य चांगलं राहावं, ते लोक आजारीच पडू नये यासाठी मी जास्तीत जास्त काळजी घेणं, त्यांना जागृत करणं ही माझी जबाबदारी समजतो। आणि म्हणूनच माझ्या प्रत्येक व्हिडिओमधून मी तुम्हाला तळमळीने सांगण्याचा प्रयत्न करत असतो। अजून एक विनंती जाता जाता करतो, जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेच सबस्क्राईब करा। आपल्या मित्र नातेवाईकांना देखील सबस्क्राईब करायला सांगा, कारण तुम्ही केलेलं सबस्क्रिप्शन, तुम्ही केलेलं लाईक, तुम्ही केलेल्या कमेंट हेच आमच्यासाठी टॉनिक असतं, ज्या टॉनिकच्या बळावर जीवावर या पुढच्या काळात देखील अजून चांगले आरोग्यविषयक शास्त्रीय माहिती देणारे व्हिडिओ बनवण्याची आम्हाला प्रेरणा मिळेल। आणि नक्कीच आम्ही ते बनवू देखील। तुम्हाला देखील आयुष्यभर निरोगी राहण्यासाठी या सगळ्या व्हिडिओचा अतिशय चांगल्या प्रकारे नैसर्गिकरित्या शास्त्रीय दृष्टिकोनातून फायदा होईल याची मला खात्री आहे। तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया। लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासह। तोपर्यंत आनंदी रहा, निरोगी रहा। धन्यवाद।